नवऱ्याबरोबर वाद झाला, सुख शांती खरातकडे गेली. शुद्धीच्या नावाने ऑफिसमध्येच नको ते केलं, नवा कारनामा आला समोर. अशोक खरातने 38 वर्षीय महिलेची लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं आहे. पीडित महिलेचे कौटुंबिक वाद होते. आपला संसार सुरळीत चालावा म्हणून तिचा पती तिला खरातकडे घेऊन गेला. त्यावेळी खरातने नवरा बायकोमध्ये भांडण होऊ नये म्हणून काही उपाय सांगितले. यात अशोक खरातने पतीला बाहेर थांबण्यास सांगितले आणि त्यांच्या पत्नीला ऑफिसमध्ये बोलावलं. मन आणि शरीरशुद्ध करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केले. तब्बल 4 वेळा त्याने त्या महिलेवर अत्याचार केले. दरम्यान खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना गंडा घालण्यासाठी हॉट रीडिंग आणि कोल्ड रीडिंग पद्धत वापरायचा. हॉट रीडिंग ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. हीच संकल्पना वापरून खरातने 2 टीम तयार केल्या होत्या. त्यातील एक टीम समोरच्या व्यक्तीची भक्तांच्या नातेवाईकांकडून सोशल मीडियावरून खाजगी माहिती गोळा करायचा. याच माहितीच्या आधारे पहिल्या 5 मिनिटात भूतकाळातील गोष्टी सांगून त्याचे भविष्य सांगून महिलांचा विश्वास जिंकायचा. तर कोल्ड रीडिंग करताना पहिले काही प्रश्न विचारून समोरच्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेत असायचा. समोरच्या व्यक्तीचं फेस रीडिंग, हावभाव, शारीरिक हालचाल, पेहराव, वय आणि संवादावरून अंदाज घेत प्रश्न विचारत असायचा. या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे. दररोज नवीन एक गुन्हा दाखल केला जात आहे. आता या भोंदूबाबा खरात विरोधात आणखी 1-2 गुन्हे दाखल झाले आहे. आतापर्यंत अशोक खरातांविरोधात 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यात खरातनं एक 38 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.